हाय एव्हरीवन, आज आपण इथे हेल्दी प्लस टेस्टी ओट्सचा उपमा पाहणार आहोत। तर सुरुवातीला पॅन गरम करून त्यामध्ये ओट्स 2 ते 3 मिनिटे भाजून घेणार आहोत। नंतर पॅनमध्ये तेल गरम करून आपण जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहोत। त्यानंतर आपण थोडीशी डाळ घेऊन परतवून घेणार आहोत। आता इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे, तुम्ही कोणतीही घेऊ शकता। त्यानंतर त्यामध्ये कांदा, कढीपत्ता आणि मिरची हे घालून परतवून घेणार आहोत। आता थोडासा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मिक्स व्हेज घेऊ शकता, जसे की गाजर, शिमला मिर्च, वाटाणा, जे काही तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या घेऊ शकता। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद टाकून पुन्हा एकदा भाज्या एकजीव करून घ्या। मिक्स भाज्यामध्ये थोडेसे तुम्ही शेंगदाणे ॲड करू शकता व वरून पाणी घालून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या आणि एक उकळी काढून घ्या। उकळी काढल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही ओट्स भाजलेले होते ते ॲड करायचे आहेत आणि मिश्रण एकजीव करून हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर ते झाकण टाकून आपण ठेवून द्यायचे आहे। झाकण लावल्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी उघडून पुन्हा एकदा उपमा एकसारखा हलवून घ्यायचा आहे व थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि 1 चमचा तूप टाकायचे आहे। तूप टाकल्यानंतर उपमा खूप छान टेस्टी लागतो आणि झाकणानंतर ठेवून 2 मिनिटांनी आपण उघडून पुन्हा एकदा हलवून घ्यायचे आहे। तयार झाला आपला मस्त टेस्टी ओट्सचा उपमा। हा डाएट फ्री आहे, त्यामुळे वेट लॉससाठी तुम्ही परफेक्ट ब्रेकफास्ट करू शकता। दह्यासोबत तर खूप छान टेस्टी लागतो।